हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सत्यशोधक हा सिनेमा 5 जानेवारीला आपल्या भेटीला येतो आहे आणि या सिनेमातून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जे कार्य होतं ते उलगडणार आहे. आणि या सिनेमात आहे ना, आपण नेहमीच त्यांच्याबद्दल वाचलं आहे, पण लहानपणीचे ते कसे होते हेही आपल्याला दिसणार आहे. आणि 2 चिमुकले, नॉट सो चिमुकले, खूप मोठे झालेत आता दोघंही, म्हणजे समृद्धी आणि प्रथमेश माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कसे आहात दोघंही? मस्त. एकदम मस्त. म्हणजे तुम्ही माझ्या बाजूला बसलो होतात फुल टाईम, पण ट्रेलर बघेपर्यंत मला कळलंच नाही की हे दोघं तुम्ही आहात, किंवा ते बघितल्यावर पण कळलं नाही, कारण का खूप आधी शूट झालेला सिनेमा आहे आणि बराच काळ गेल्यामध्ये. कसा होता सगळा अनुभव शूट करताना? पहिला सिनेमा दोघांचाही. हो, एक मराठी सिनेमा म्हणून दोघांचाही पहिलाच आहे आणि ह्या चित्रपटाचा एक अनुभव म्हणजे मला असं वाटतं की याचा एक्सपिरियन्स दुसरीकडे कुठेही येणार नाही, कारण एकतर हा हिस्टॉरिकल आहे आणि याच्यामध्ये आम्ही जे कॅरेक्टर प्ले करतो आहे म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले, तर आपण एका महान क्रांतिकारकांचं कॅरेक्टर प्ले करतो आहे. तर आपण ऑफकोर्स आपण त्यांची बरोबरी कधीच करू शकत नाही, आपण त्यांच्या इतकं कधीच चांगलं करू शकत नाही, पण एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही ते ट्राय केलं. आणि आता तुम्ही सर्वजण बघतच आहात की आमच्या गाण्यालाही खूप प्रेम मिळाले, खूप व्ह्यूजही वाढलेत, सगळ्यांना खूप आवडले आमचं गाणं. तर ह्या चित्रपट करण्यामध्ये म्हणजे खूप एक वेगळीच मजा होती, एक एन्जॉय होता आणि एक सिरियसनेसही होता, एक एक्साइटमेंटही होती आणि एक अशी घाबरटही होती की कसं करणार आपण, एवढ्या मोठ्या लोकांचं आपल्याला कॅरेक्टर करायचं आहे. पण खूप मजा आली. आमच्याकडून डिरेक्टर सरांनी, कोरिओग्राफर सरांनी एक एक सीन आमच्याकडून इतका छान आणि प्रेमाने समजून घेतला आहे, त्यामुळे खूप मजा आली हा सिनेमा करताना. म्हणाले की आपण बुक्समध्ये वाचलं, ऑब्व्हियसली आपल्या स्कूलमध्ये लेसनच होता, पण ते लहानपणी कसे होते हे आपल्याला माहीत नव्हतं, किंवा त्यांच्यातला तो बॉन्डिंग कसा होता हे माहीत नव्हतं. जेव्हा तुम्हाला नरेट केलं गेलं की असं असं त्यांचं बॉन्डिंग होतं, तुम्हाला जेव्हा प्रत्येक गोष्ट उलगडत गेली, तुमची रिॲक्शन कशी होती फर्स्ट? अरे वा, असं पण होतं. ॲक्च्युली माझी रिॲक्शन पण सेम होती, कारण चाइल्ड मॅरेजेस कधी पाहिले नाही आम्ही. त्या टाईमला चाइल्ड मॅरेजेस होत होते आणि आम्हाला जेव्हा कळालं का सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलांचं बॉन्ड लहानपणापासून आहे. ज्योतिबा फक्त 13 वर्षाचे होते आणि सावित्री त्यांच्यापेक्षाही छोटी होती. तर एवढ्या लहानपणापासून जेव्हा आम्ही ऑफकोर्स आम्ही एवढ्या लहानपणापासून जर सोबत राहतो तर बॉन्ड खूप जास्त इन्क्रीज होऊन जातो. पण त्यांचा बॉन्ड कसा क्रिएट झाला तो एक्सपिरियन्स आम्हाला करायला भेटला. तो त्यांच्या दोघांमध्ये फर्स्ट काय म्हणता फर्स्ट मीट कशी झाली. ॲक्च्युली मीट तर झालीच नाही, डायरेक्ट लग्न झालं. हां, मीट तर कधी झालीच नाही, डायरेक्ट लग्न झालं. आणि सडनली जेव्हा कोणी तुमच्या जीवनात येतं तर ते कसे चेंजेस होऊन जातात, आणि त्याही आपण या जनरेशनमध्ये नाही आहे, आपण खूप काळ आधीचं करतो आहे. तर ते एक्सपिरियन्स करायला भेटलं तर तेव्हा तर खूपच जास्त मजा आली. आणि ऑफकोर्स लग्नाबिग्नाचं सीन होतं, सगळेच फुलं बिलं पडत होते. तर एक खूप जॉय, वंडर आणि हिस्टॉरिकलच्या बाबतीने खूप मजा आली. जसं म्हणतात, सगळे म्हणतात आणि आता सिनेमात नाही कळतं आहे की दोघंही बेस्ट फ्रेंड्स होते एकमेकांचे, एकमेकांना सांभाळून घ्यायचे. तुम्ही किती बेस्ट फ्रेंड्स, तुमचं कसं बॉन्डिंग झालं होतं त्या सीन्स वेळी, किंवा कसं हेल्प करायचं होतं एकमेकांना? आम्ही आत्ताही बेस्ट फ्रेंड आहोत. हो. नाही, आम्ही आधी आम्ही फक्त एकदाच फायनल लुक टेस्टला भेटलो अंधेरीमध्ये, कारण आमचं काही 10-15 दिवसात शेड्यूल होतं आणि त्यामुळे एक फायनल लुक टेस्ट केली, तेव्हाच मला पहिल्यांदा भेटला. आणि तेव्हा आम्ही असं काही नाही, एक दुसऱ्यांकडे फक्त बघून हसून थोडंसं बोलून की तेवढं बोलून हाय बाय. हो, तर जेव्हा आम्ही म्हणजे जेव्हा सेटवर पोहोचलो तेव्हा एक दोघांमध्ये माहीत नाही काय, पण दोघांमध्ये अशी एक्साइटमेंट होती, दोघे खूप हॅप्पी होतो, एक्सायटेड होतो खूप. तर आमच्या दोघांचा बॉन्ड म्हणजे आम्ही कदाचित आमच्या सीनवरून नाही, पण आमच्या एवढ्या मजाकवरून आम्हालाही ओरडा हो, ऑफ कॅमेरा खूप आम्हाला ओरडले होते एकदा, कारण इकडे आमचं सीन सगळं रेडी होतं आणि इकडे आम्ही दोघंजणं मस्त जेवण करून खेळत होतो आणि काही कॉस्ट्यूम नव्हतं काही. तर असिस्टंट डिरेक्टर आले, अरे तुम्ही लोक इथे काय करताय, तुमचं सीन लागलं आहे. पटापट जेवण केलं, जेवणही अर्धं सोडलं आम्हाला, पटकन व्हॅनिटीमध्ये नेऊन पटकन याला, तर व्हॅनिटीच्या बाहेरच त्याचं चेंजिंग व्हायचं एवढं. खूप कमीदा व्हॅनिटीच्या आतमध्ये चेंज केलं मी. काय म्हणतात, घाटावर चेंज केलं आहे. म्हणजे कधी माझं असं ॲक्च्युली फर्स्ट डे मला वाटत होतं का एक्सपिरियन्स नव्हता, पण फर्स्ट डे त्यानंतर एकदा मला DOP सर बोले, हे कैसा ॲक्टर आहे रे. तर त्यानंतर मला वाटलं का नाही, ही सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे, कारण तुम्हाला जेव्हा एक शूट करतो तुम्ही, तर तुम्हाला टाईम हा खूप एक इम्पॉर्टंट फॅक्टर होऊन जातो. तर तेव्हा जी मला शिकवणूक भेटली ते आत्तापर्यंत तशीच आहे. मला आता काहीच वाटत नाही, मला पाहिजे तिथं चेंज करून घ्या.
इतक्या लहान वयात तुम्ही हा एक्सपिरियन्स केलात नाही, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कारण का जेवढे पण मोठे कलाकार झाले त्यांनी हे सगळं फेस केलं आहे आणि आता ते कुठपर्यंत पोहोचलं आपण सुद्धा बघतोय. सो आता हे सगळं तर आहेच, तुम्ही मजा मस्ती करत शूट केलं आहे, पण असा कोणता एक सीन होता जो तुमच्या कायम लक्षात राहील आणि खूप चॅलेंज झाले होते ते सीन शूट करताना, खूप रिटेक झाले, की खूप ओरडाही खाल्ला आहे दिग्दर्शकांचा? एक गाण्यातला एक सीन होता की तुम्ही बघू शकता ज्योतिबा मला शेतामध्ये शिकवत असतो आणि त्याला एक हूल देऊन मी झाडावर चढते आणि चिंचा तोडून खाते आणि तो हट्ट करतो की खाली ये. तर मी म्हणते की नाही, तूच घे मला खाली, तू जोपर्यंत खाली घेत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही. तर असे आमच्या दोघांमध्ये चालू होतं आणि तो उचलून मला खाली घेतो. तर तेव्हा ते जे वातावरण होतं म्हणजे आमच्यासाठी झाड तर खूपच उंच होतं, कारण मला झाडावर चढायला आणि उतरायलाही खूप प्रॉब्लेम हाईट पण थोडी लहान असेल. हो. आणि मग आमच्यासाठी एक स्टूल उभे केले आणि त्याच्यावरून मग सीन केला. पण त्याच्यामुळे आमचा सीन बॉडी लँग्वेज करेक्ट यायची, पण आमचे एक्सप्रेशन चुकून जायचे. कधी एक्सप्रेशन बरोबर यायची तर पूर्ण सीन चुकून जायचा, पूर्ण फोकस हलून जायचा. तर तेव्हा आम्हाला ओरडा नाही खावा लागला, पण रिटेक्स खूप द्यावा लागले. खूप टेक्स झाले आमचे एकाच सीनला, म्हणजे कमीत कमी 1.5 तास आम्ही एकाच शॉटला लावला होता फक्त. तो सीन कायम लक्षात राहील माझ्या. जेव्हा ट्रेलरमध्ये बघताना अरे हाच तो सीन होता ज्यात रिटेक्स घेतले होते, हे सगळे मेमरीज तुम्हाला रिकलेक्ट होणार आहेत. आणि आता प्रवास सुरू झाला आहे, खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. प्रेक्षकांना काय अपील कराल? 5 जानेवारीसाठी तुमचा हक्काचा सिनेमा येतो आणि पहिला सिनेमा येतो, काय अपील? हा सिनेमा एक एंटरटेनमेंट नसून हा एक मेसेज आहे सगळ्यांसाठी, ह्या जनरेशनसाठी हा मेसेज आहे की त्या काळी बालविवाह, परत नवरा मेल्यावर त्यांच्या बायकोला मुंडन करावं लागायचं किंवा सती प्रथा, बालविवाह हे जे रिच्युअल्स होते हे सावित्रीबाईंनी बंद केले. तर एकतर त्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत, त्यांच्यामुळे आज तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहात, मी तुमच्यासमोर बोलते आहे. आणि खूप हा एक मेसेज आहे सर्वांसाठी की तुम्ही प्लीज हा चित्रपट बघा, तुमच्या सहपरिवारासोबत हा चित्रपट बघा. आणि मी असं सांगेल की सर्वांनी म्हणजे स्कूल्सच्या स्टुडंटसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. कारण मी हीच मागणी करेल की प्लीज कोणी बघितला नाही तरी चालेल, पण छोट्या मुलांनी हा पिक्चर बघितला तर खूप म्हणजे बरं वाटेल की आपण काहीतरी केलं आहे आणि ते सक्सेस झालं आहे असं वाटेल. त्यामुळे 5 जानेवारीला प्लीज हा चित्रपट सगळ्यांनी बघा आणि खूप प्रेम द्या. फ्रेंड्स जेव्हा बघतील तेव्हा त्यांनाही प्राऊड फील होणार आहे नक्कीच. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या जर्नीसाठी. थँक्यू. थँक्यू सो मच.